गाइस, वेलकम बॅक टू समीक्षाज डेली व्लॉग चॅनल. आणि आज आहे संडे, तर हॅपी संडे तुम्हाला सुद्धा. तर आज तुमच्याकडे काय स्पेशल आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आज आम्ही नॉनव्हेज न करता प्युअर व्हेज जेवण आहे. आणि जेवणामध्ये आहे डाळ, भात, भाजी, 2 भाज्या, पापड. एक नंबर जेवण. असं शुद्ध शाकाहारी खायला खूप भारी वाटतं मला तरी. पर्सनल रिस्पॉन्स आहे. तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि आता पुढे मी कुठे कुठे जाणार आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये नक्की. आहे आमचं छोटंसं किराणा स्टोअर आमच्या होमला अटॅच आहे. आणि आम्ही रँडमली पप्पा, मम्मी, मी सगळे बसतो, माझी आजी दुकानात. आणि मी आज रील्स शूट करायचा विचार केला होता. जी फेमस मूवी आहे पुष्पा 2, त्याचे हिट सॉंग्सवर मी आज व्हिडिओज काढणार होती. तर मी ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मी ते कशी दिसते. एकदम गोंडस दिसते ना. मग त्यानंतर मी बिंदी लावली, मीन्स ते लोक लावतात ना तमिळ लोक, व्हाईट कलरचं ते. मग बँगल्स वेअर केले ग्रीन आणि पिंक कलरमधून. त्यानंतर मामाकडे जाणार होती व्हिडिओ शूट करायला. आणि थोडी पुष्पाराची ॲक्टिंग पण केले, झुकेंगा नाही साला. त्यानंतर मामाकडे गेली, खूप सारे व्हिडिओज फोटोज काढले. आणि माझे इंस्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो नसेल केलं तर लवकर फॉलो करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देते आहे इन्स्टाची. त्यानंतर मी घरी जायला निघाली तर माझ्या भावाचा पोरगा दिसला तिकडे आणि तो खूप क्यूटी आहे. आणि त्यानंतर मी बड्डे पार्टीला जाणार होती. तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये दिसेलच मी कुठे बड्डे पार्टीला चालली आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि खूप सारं प्रेम कमेंटमध्ये नक्की सांगा मी कशी दिसते आहे. माझं होल लुक मी तुम्हाला नंतर एकदा दाखवते, पण इथे एकदा तुम्हाला दाखवते बघा. इथे मम्मी तयार झाले. मम्मी ते काकींना बोलवायला गेली होती. मीन्स आम्ही खूप सारे लेडीज वगैरे होतो. आणि त्याच पौर्णिमा आहे म्हणून चंद्रसुद्धा गोल दिसत असेल तुम्हाला. मग त्यानंतर मी कुठे चालली आहे, मीन्स बड्डे पार्टीला चालली आहे मी. तर खोपोलीला चालले. मग मावशीच्या पोरीचं फर्स्ट बड्डे आहे, तिथे चाललो आम्ही. तर काकी, 2 माझ्या आज्या आणि मी आणि आमची ऑलमोस्ट अर्धा गुंड ट्रेनमध्ये होता. फुल ट्रेन झाली होती. त्यानंतर आम्ही गेलो स्टेशनवर. खूप जणं होती तिकडे. आणि तुम्हाला दिसू शकतं मी स्टेशनला ऑलमोस्ट पोचली होती. हे कर्जत स्टेशन आहे. आणि ते सी एस टीची ट्रेन लागली होती. आणि खोपोलीची ट्रेन 10-15 मिनटं थोडी लेट होती. आणि अराऊंड 7:30ची ट्रेन होती ती. तर आम्ही सगळे इथे बघा गुंडग्यातली सगळी लोकं आहे, मीन्स माझी आजी, ऑलमोस्ट माझी बहिणी वगैरे मावश्या सगळ्या इथे होत्या. एकच ट्रेनला आम्ही जाणार होतो. मग इथे ट्रेन आमची अराईव्ह झाली. ट्रेनमध्ये चढलो आम्ही, वुमन डब्यात चढलो आम्ही. आणि माझी काकी प्रेग्नेंट आहे म्हणून आम्ही वुमन डब्यात चढलो. जास्ती गर्दीमध्ये नाही चढलो. कर्जतून ट्रेन सुटली. आणि तुम्ही बघू शकता खूप अंधार झाला होता आम्ही जाताना. ऑलमोस्ट बड्डे पण झाला होता. इथे सगळे हाय करतात. त्यांना ब्लॉग चालू आहे, हाय करा सगळ्यांनी. मग तिथे आम्ही खोपोलीमध्ये पोचलो. मी काही गिफ्ट घेतलं नव्हतं म्हणून मम्मी बोलली का मी खोपोलीमध्ये गिफ्ट घेते. तर मम्मीनी खोपोलीमधून गिफ्ट घेतलं. ऑलमोस्ट सगळ्यांनीच खोपोलीमधून गिफ्ट घेतलं का तिथे खूप सुंदर सुंदर कलेक्शन्स होते. आणि इथेही तुम्ही बघू शकता बिल्डिंग ती खूप आता रिनोव्हेट झाली आहे, नवीन झाली आहे. आणि त्याखालीच एक स्टोर आहे A to Z. तिथून मम्मीनी एक छानशी पर्स घेतली, हँडबॅग. आणि ते गिफ्ट घेतलं आहे ते एक क्यूटसी गर्लला, बर्थडे गर्लला. आणि ते आम्ही रिक्षाची वेट करत होतो का आता आम्हाला ॲड्रेसच माहिती नव्हता, एक्झॅक्ट ॲड्रेस. मग इथे गावरान तडका म्हणून खोपोलीमध्ये फेमस वडापाव आहे, तो वडापाव घेतला. आणि खूप टेस्टी वडापाव आहे. तुम्ही कधी खोपोलीमध्ये आले तर ट्राय करा. त्यानंतर आम्ही डेस्टिनेशनला पोहोचलो आमच्या बड्डेच्या. आणि खूप आतमध्ये होतं. आधी तर आम्ही खूप पुढे गेलो, नंतर पार्टी आलो. आम्हाला एक्झॅक्ट लोकेशन माहिती नव्हतं ना त्यामुळे. आणि त्यानंतर आम्ही बड्डेच्या इथे डेस्टिनेशनवर पोचलो. आणि ही आहे आमची क्यूटशी गर्ल, बर्थडे गर्ल. आणि खूप छान डेकोरेशन केलं होतं. ही छोटीशी क्यूटी आहे ना, ही खूप डान्स करत होती. एक्झॅक्टली मी मम्मीला सांगत होती का डान्स कर. ती व्हिडिओ नाही काढली मी. आणि त्यानंतर आम्ही जेवायला गेलो. आम्हाला तर बड्डे काय भेटला नाही. त्यानंतर आम्ही जेवायला सगळे गेलो. तर जेवणाला खूप लाईन होती. आणि ही आई आम्हाला एक प्लेट देत होते. आणि मग जेवण घेतलं. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. सी यू नेक्स्ट व्लॉग.